सुप्रिया सुळे 25,000हून जास्त मतांनी पुढे। नक्कीच तर पवार विरुद्ध पवार या लढाईमध्ये थोरल्या पवारांची सरशी होणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण बारामतीमध्ये सुप्रिया सुळे या सध्या 25,000पेक्षा जास्त मतांनी पुढे आहे। तर ईशान्य मुंबईतून संजय दिना पाटील 11,275 मतांनी पुढे आहेत। मिहिर कोटेचा हे सातत्यानं पिछाडीवर दिसत आहेत। तर कल्याणमधून श्रीकांत शिंदे आघाडीवर। नागपूरमध्ये तिसरी फेरी सुरू आहे। नितीन गडकरी 32,000 मतांनी तिसऱ्या फेरी अखेरीस पुढे। नक्कीच तर नितीन गडकरी यांनी सातत्यानं विजयाचा विश्वास व्यक्त केलेला होता, मात्र त्यांना मोठ्या लीडची अपेक्षा आहे, त्यामुळे किती लीड नितीन गडकरींना मिळतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। तिसऱ्या फेरी अखेर नितीन गडकरी यांची मोठी आघाडी। सांगलीमध्ये अपक्ष उमेदवार विशाल पाटील हे आघाडीवर आहेत। 39,480 मतांनी त्यांनी आघाडी घेतली आहे। सुरुवातीपासूनच विशाल पाटील यांनी आपली आघाडी कायम ठेवली आहे, त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांनी गुलाल आतापासूनच उधळायला सुरुवात केली आहे। सांगलीमध्ये या ठिकाणी आपण पाहतोय उत्तर पश्चिम मध्ये मुंबईत काटेकी टक्कर आहे। रवींद्र वायकर केवळ 1,730 मतांनी पुढे आहेत। अमोल कीर्तिकर हे या ठिकाणी पिछाडीवर आहे। तर उत्तर पश्चिम मुंबईमध्ये काटेकी टक्कर रवींद्र वायकर विरुद्ध अमोल कीर्तिकर यांच्यामध्ये रवींद्र वायकर फक्त 1,730 मतांनी आघाडीवर आहे। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, गजानन कीर्तिकरांचे पुत्र मात्र ठाकरे गटात सहभागी झालेले अमोल कीर्तिकर या ठिकाणी पिछाडीवर आहेत। तर रवींद्र वायकर सध्या 1,730 मतांनी पुढे आहे।